दाखवायचं ना लास्ट पर्यंत, याला दाखवणार. आता मी ह्याला चंद्रभागेत नेऊन अशी चोलणार की ह्यानी आयुष्यात जेवढे पाप केला नसेल ते सगळे धुपाय पाहिजे, म्हणजे तो नवीन पाप कराय मोकला. असा सेटिंग दोघांचं पण सेम आहे. माझं पण सेम आहे. हा मला चोलल, मी याला चोलणार. तर आता आम्ही स्वामींचं तर आम्ही अजून दोघं जण बघा असतं ना, मजा दूषित झाली असते ती चंद्रभागा. एवढं पाप आहेत त्यांचं, काय सांगू आता. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओत. मी स्वतः मालक तुमचं सरचे स्वागत करतोय. आज बऱ्याच दिवसांत ब्लॉग शूट होतोय, कारण शेट कामाला लागलेत. स्वतः म्हणजे मालक बरेच वर्षांनी, असं म्हणायला काय हरकत नाही. आणि आत्ता आपण चाललोय पंढरपूरच्या वारीला. आता वारी चालू आहे, तर तिकडे चाललोय आपण. गावातले सगळे लोक आहेत आणि आमच्यासोबत आहेत स्वतः डेव्हिल शेठ, मनवल. कसे काय देवदर्शनाला निघाले काय माहिती नाही. देवाच्या दर्शनाला निघाले शेठ. पाप दूर व्हायला. आता ह्याला चंद्रभागेत नुसती लोळवतो, घासून काढतो, म्हणजे असे पाप केला नाहीत ना, सत्य आहे ते दूर झाले पाहिजे. आवाज ऐकला ना, सत्य आहे. तर आता जास्त न वेळ घालवता निघालो, कारण बाकीचे सगळे पुढे गेलेत. आम्ही दोघं संटे मागं आलोय. तर निघतो आता. बंद कर लाईट, चला. तर डायरेक्ट आता गाडीत भेटू. गाडी पण आली, तुम्ही बघू शकता, दिसत नाही. गाडी आली तर आता निघालो, चला. तर मित्रांनो, जाण्याआधी आपण इथं नारळ देऊन जाणार, कारण की कुठल्याही कार्याला जातो तर आपण सोबत नारळ देऊनच सुरुवात करतो. कुठेही जायचं म्हटलं शुभ कार्यासाठी तर आपण नारळ दिवशी कुठं बाहेर पडत नाही. तर चला आपण जाऊया आता पंढरपूरला. ए बागा रे, ए बरे, नंतर म्हणशील बघितली दाखवली ना म्हणून. तिला भाव पेमेंट करायला पाहिजे. हा बघा, ही आपली पंढरपूरची पब्लिक. हा मित्रांनो, हॅलो गाईज, आता आम्ही निघालो आणि आमची बस तुम्हाला दाखवतो. जरा मागं करते, फ्रंट कॅमेरा शूट चालू आहे. आणि आपल्यासोबत आहे शेट आणि बाल्कनीमध्ये फुल वर्किंग प्रोग्रेस. थांबा जरा, फुल बाल्कनीत बसून व्ह्यूचा आनंद घेताना तुम्हाला आता पुढचा व्ह्यू दाखवतो. आजची बस ना ब्रो. येतोय आवाज? हा शम्या गाणी लावतोय देवाची लावतो. ह्याच्या फोन मध्ये नाही, तो दुसऱ्याचा फोन घेऊन लावतोय. लाव चल, देवाची गाणी. अभंग आयुष्यात कधी ऐकली नसतील म्हणून माहिती नाही. समोर बघा, साऊंड बिऊन सगळा लाव. नेटच नाही चालले पाहिले. आता चांगलं सोबत बरं करा. भावान शोधून शोधून गाणं लावलं नाही. तुम्ही ऐकू शकता देवाची गाणी. वारीला चालून देवाची गाणी, नाही तर ह्याच्या फोन मध्ये कधी देवाची गाणी भेटणार नाही. एवढा पापी माणूस आहे. आता याला मी नेणार आणि चंद्रभागेत नुसती चोळ चोळ चोळणार. सगळे पाप धुलवणार याला, सगळे पाप धुलवणार. समोर बघता आपली ट्रिप चालू झाली. आता डायरेक्ट मी झोपणार. डायरेक्ट सकाळी भेटू आपण. सकाळी ब्लॉग चालू. आता काम 25 स्वतः मालक आता आराम करणार, कारण कामावरून आलोय. हे सट्टे फिरतोय दिवसभर. काय आता तो सांगून फायदा नाही. वारसा चालवायला कोण नाही कोणतरी पाहिजे. तिकडे भाऊ माझा कामाला लागला, मी आता त्याचा वारसा चालवतोय. ओके, आता डायरेक्ट सकाळी भेटू. हॅलो गाईज, आता आम्ही पोचलोय अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला. आधी स्वामींचं दर्शन घेतणार, तिथनं मग पंढरपूरला जाणार. तिथनं मग अजून एक स्पॉट आहे, तो मला माहिती नाही, त्यांना माहिती आहे, तर विचारून तुम्हाला सांगतो कसं आहे ते. आत्ता जरा फ्रेश बिश व्हायचं चालू आहे, म्हणजे कुठं काय फ्रेश व्हायला रूम वगैरे बघतोय. सगळे समोर अख्खा रात्र झोपून काढलाय. विचाराव दया केली
जाऊ दे बोललो, झोपू दे नाही तर झोपला. सकाळी आपण नाही झोपलो. मी रात्रभर 5 वाजेपर्यंत गाणी वाजवत होतो, पनला पण विचार. तर आता बघू कसं काय पुढे काय नियोजन होते ते. ब्लॉग पुढे कंटिन्यू करू. तुम्हाला आता या ब्लॉगमध्ये स्वामींचं दर्शन पण दाखवतो, पंढरपूर दाखवतो, अजून तुळजापूरला पण जायचं आहे. बघू तिकडे गेलो तर तिकडचं पण दाखवतो. ब्लॉग पुढे कंटिन्यू करू. हॅलो गाईज, आत्ता आम्ही फ्रेश वगैरे झालो, एकदम टॉप अंघोळ वगैरे झाले. आता जरा आमच्या डेव्हिड शेटनी मेकअप वगैरे केला, मी नाही केला कारण आपण नॅचरल ब्युटी आहे ना. अगं इथं झोपलाय, लज्जा सोडून झोपलाय माणूस. रात्रभर झोपला तरी इथे येऊन झोपतोय. अरे हा डेव्हिड लॉक कसं करतो वा पुढं. तर आता आम्ही दर्शन घ्यायला निघालो. नाही काय नाही आमच्या घर प्रॉपर लुक एवढा खास नाही तरी तुला पाणी एवढा डेंजर आहे ना भाई. अख्खी केस गळायला लागली माझी आणि एकदम असं रफ पाणी होतं. काय होतं काय माहिती, ऍडजस्टमेंट झाली आता. काय चिकट एकदम चिकट पाणी. आता त्याच्यात काहीतरी क्लोरीन वगैरे टाकतात म्हणजे प्रमाण जास्त होतं, शुद्धीकरण जास्त केलं त्याचं. आता मी ह्याला चंद्रभागेत नेऊन अशी चोलणार की ह्यानी आयुष्यात जेवढे पाप केला नसेल ते सगळे धुपाय पाहिजे, म्हणजे तो नवीन पाप कराय मोकला. कसा सेटिंग दोघांचं पण सेम आहे, माझं पण सेम आहे. हा मला चोलल, मी याला चोलणार. तर आता आम्ही स्वामींचं तर आम्ही अजून 2 जण भडवे असते ना, माझ्या दूषित झाली असते ती चंद्रभागा. एवढं पाप आहेत त्यांचं, काय सांगू आता. तर आता आम्ही चाललोय स्वामींचं दर्शन घ्यायला. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा, तुम्हाला मी स्वामींचं दर्शन दाखवतो. करा बोलला करा, एवढा बोल कराय 100% कराय. विषय संपला. तर ब्लॉग पुढे कंटिन्यू करा, चला. हॅलो गाईज, आता आम्ही दर्शनाला निघालोय. तुम्ही समोर गर्दी बघू शकता, तुफानाची गर्दी. आणि इकडे वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल वगैरे आहेत, मिठाई वगैरे सगळंच, हार वगैरे, फोटो, राखी, किचन. बघा स्वामीचे किती चांगले चांगले फोटो आहेत. तर आता आम्ही ऑफ कसं करतो आपोआप. आता आम्ही नाही वाट काढत चाललो. आता आम्ही पाठी राहू. तर आता आम्ही चाललो दर्शनाला. तर तुम्हाला आता डायरेक्ट आतमध्ये गेल्यावर सांगतो, कारण इथं भरपूर अशी गर्दी आहे. बघा आतमध्ये बघू आता. ठीक आहे, मंदिर परिसरात गाभारा कुठे आहे पण डेव्हिड? हाच गाभारा आहे. आता आम्ही आतमध्ये पोहोचलोय. असं काय आतमध्ये असं काय आहे. आणि हा वटवृक्ष वगैरे आहे इथं. आतमध्ये अलाउड नाही, तर मी जास्त रिस्क घेत नाही व्हिडिओ बनवतो. जेवढं करता येईल तेवढं करतो, बाकीचं एवढं दाखवतो. कारण आम्हाला गेटवर सांगितलं की आतमध्ये जर कळलं तर डायरेक्ट जप्त आहे, त्यामुळं जास्त काय शूटिंग करत नाही. तुम्हाला एक ओव्हरऑल लुक देतो कसं आहे तो. आणि हा वटवृक्ष खूप जुना आहे, खूप जुना. आणि तिथं स्वामींचा गाभारा आहे, तिथं अलाउड नाही. हाय करा, शाबास घेतली. तर आता तुम्हाला मी जास्त काय दाखवू शकत नाही कारण अलाउड नाही. काय लोक आता मी तुम्हाला एक ओव्हरऑल लुक देतो कसं काय ते. हा समोर दिसतोय तो गाभारा आहे. आणि इथं या साईडला पलंग आहे जिथं स्वामी आराम करायचे. आणि तो गाभारा आहे, तिथं मूर्ती वगैरे आहे. आणि तिथं फोटोशूट अलाउड नाही, व्हिडिओ शूट अलाउड नाही. तिथं व्हिडिओ करायला भेटली नाही. इथं एक मोठा वटवृक्ष आहे, त्या साईडला मंदिर आहे. आणि तिथं एक स्वामींची असा फ्रेम तयार केले, ते रुद्राक्षण तयार केले. ती पण तुम्हाला जवळ जाऊन दाखवतो की कशी तयार केली ती. आणि गाईस तुम्ही समोर बघू शकता, हे सगळं जी प्रतिमा आहे स्वामींची, जी तुम्हाला फ्रेम दिसते ती अख्खी रुद्राक्षाने बनवली. ते जेवढे काय असं आकार किंवा हा जो तुम्हाला समोर फोटो दिसतो स्वामींचा, तो रुद्राक्षाने बनवला. ते तुम्हाला मी आता इन डिटेल ते रुद्राक्ष दाखवतो. जेवढे क्लॅरिटी म्हणजे कॅप्चर करेल तेवढे कॅप्चर करेल. बघा हे सगळे रुद्राक्ष आहेत. आणि या रुद्राक्ष चिकटवून स्वामींची एक अशी सुंदर अशी प्रतिमा तयार केली, एक फोटो तयार केला आहे. आणि असा बिग साईज आहे, मोठा फोटो आहे इथलं. आणि ह्या साईडला मंदिर आहे आणि इथनं बाहेर जाण्याचा मार्ग आहे. तर आता आम्हाला दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे, त्यामुळे आम्ही जरा घाई करतोय. आता दर्शन वगैरे झालं, थोड्या वेळ बसलो, आराम केला. आता परत जातोय. मागं घ्या, शाबास.
आमच्या दोघांना बाई दोन बाई चालू मंडीत उकलो रे भावा तुम्ही उकलो पुढच्या वर्षी तुम्ही फिक्स नक्की येऊ आपण. आता मी अचानक भयानक आलो कारण शेट रडायला लागले ना मी एकटा कसं जावं मला भीती वाटते त्यामुळे मी आलो. आला नाही लागला मी एकटा कसं झोपू मला कोण मदत. तसं काय नाही बघू पण नको काय म्हणजे लाडू खा आणि आवडा खा बघ. तर आता दर्शन वगैरे झालंय. आता आम्ही निघालोय टुवर्ड्स तुळजापूर. तर आता डायरेक्ट तिथे गेला व्हिडिओ चालू करतो. तर नाव काय रे बाबा तुझा दोघांचं नाव सांगा. त्याचा सय्यद माझा साहिल. तुमचं नाव सांग. मिस्टर साहिल दुरे. ओके त्याला फेम दिलेले आहे सगळ्यांनी. त्याला सबस्क्राईब करा फॉलो करा त्याला जरा वर करा आणि आम्हाला पण त्याच्यासोबत जरासं वर काढा बाकी काय नाही. तळाला भेटलो तळाला गेलो तळाला जाऊ दे पुढचं सांगत नाही मी आता तळाला काय गेलेला आहे तो. आम्ही एक जाऊ कधीतरी सिरीज काढणार आहोत. ह्या जन्मात होईल का नाही माहित नाही. पोरगी पाहिजे फक्त एक हा असतोय एक पोरगी पाहिजे. एक पोरगीची हे आहे, काय म्हणतात रोल आहे पोरगीचा एक रोल आहे बस बाकी काय नाही. पोरगी पण इंटरेस्ट तुमच्या- असेल तर राहुल मनवलला डीएम करा. माझा नंबर तुम्हाला मी खाली कॅप्शन मध्ये लिहून देतो. ओके स्क्रीनवर जातो स्क्रीनवरती टाकून देतो. झळकत राहिला असं झप. जास्त कोणी सगळ्यांनी कॉल करत जाऊ नका कारण की मी पण बिझी असतो. लय मला पण busy. काम असतात. लय busy. कोण असे मनापासून जर तयार असेल तरच कॉल करा मला. ओके ओके अंगडी आणली आणि नाहीतर तुम्ही लगेच माझ्या मागं लागाल की राहुल तू भारी दिसतो तुम्हाला हवं असं नाही चालणार. चल, हे नाही चाललं तिथं. बंद कर, चल.